काय आहे कार्बन बॉर्डर टॅक्स? कोणत्या देशावरती लागू केला जातो? कार्बन बॉर्डर टॅक्सचे काय आहेत परिणाम? वेलकम टू CIS नागपूर. चर्चेतील मुद्द्यामध्ये आज आपण पाहणार आहोत कार्बन बॉर्डर टॅक्स. काय आहे कार्बन बॉर्डर टॅक्स? कार्बन बॉर्डर टॅक्स का लागू केला जातो? कोणत्या देशावरती लागू केला जातो? आणि कार्बन बॉर्डर टॅक्सचे काय आहेत परिणाम? या सगळ्या मुद्द्यांचा आढावा आपण थोडक्यात घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल कार्बन बॉर्डर टॅक्स म्हणजे काय. सुरुवातीला समजून घेऊयात कार्बन बॉर्डर टॅक्स म्हणजे काय. जर आपण कार्बन बॉर्डर टॅक्सची व्याख्या पाहिली तर कार्बन बॉर्डर टॅक्स म्हणजे जो देश कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी कठोर नियम लागू करत नाही अशा देशांमध्ये त्या देशांमधून आयात होणाऱ्या वस्तूवर लादला जाणारा कर म्हणजे कार्बन बॉर्डर टॅक्स. कार्बन उत्सर्जनाच्या संदर्भाने असलेला हा टॅक्स आहे आणि या टॅक्सची एक्झॅक्टली व्याख्या आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. जो देश कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी कठोर नियम लागू करत नाही अशा देशांमधून आयात होणाऱ्या वस्तूवर लादला जाणारा आयात कर म्हणजेच कार्बन बॉर्डर टॅक्स. आता हा कार्बन बॉर्डर टॅक्स का लागू केला जातो, त्याचा उद्देश काय आहे हे पण आपण या ठिकाणी पाहूयात. कार्बन बॉर्डर टॅक्स लागू करण्यापाठीमागचा उद्देश तुम्हाला माहिती आहे, ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज सारखी समस्या जगासमोर आलेली आहे आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या या समस्येचा, वाढत्या तापमानाचा आणि बदलत्या हवामानाचा परिणाम एकंदरीतच जगातील वेगवेगळ्या देशाच्या अर्थव्यवस्थांवरती होत असताना आपल्याला दिसून येतो. आणि मग कार्बन बॉर्डर टॅक्स हा नेमका चर्चेत आलेला आहे. का कार्बन बॉर्डर टॅक्स चर्चेत आलेला आहे? या कार्बन बॉर्डर टॅक्सचा नेमका उद्देश काय आहे या उद्देशावरती आपण थोडक्यात प्रकाश टाकूयात. कार्बन बॉर्डर टॅक्स हवामान बदलाचा सामना करणे, कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि युरोपियन युनियन मधील कंपन्यांना कमी उत्सर्जन करणाऱ्या देशातील कंपन्यांशी स्पर्धा करण्यास मदत करणे, जेणेकरून युरोपियन कंपन्यांचे उत्पादन कमी खर्चात तयार होऊन त्यांचे नुकसान होऊ नये या उद्देशाने कार्बन बॉर्डर टॅक्स आकारला जातो. मुख्य उद्देश काय तर बदलत्या हवामानाचा सामना करणे. बदलत्या हवामानाचं जे संकट आहे त्या संकटामुळे ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज याचे परिणाम अर्थव्यवस्थेवरती पडत असतात, उत्पादन क्षमतेवरती पडत असतात. ही उत्पादन क्षमता आणि अर्थव्यवस्थेच्या मजबूतीकरणासाठी कार्बन बॉर्डर टॅक्स आकारला जात असतो. कार्बनचं उत्सर्जन कमी करणे आणि युरोपियन युनियन मधील ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना कमी उत्सर्जन करणाऱ्या देशाशी किंवा देशातील कंपन्यांशी स्पर्धा करण्यास मदत करण्यासाठी कार्बन बॉर्डर टॅक्स आकारला जात असतो. या कार्बन बॉर्डर टॅक्सची जी अंमलबजावणी आहे ही अंमलबजावणी कोणाकडनं केली जाते? EU अर्थातच युरोपियन युनियन. या युरोपियन युनियनने कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट मेकॅनिझम अर्थातच आपण त्याला CBAM म्हणून ओळखतो. या CBAM कराराच्या अंतर्गत हा कार्बन बॉर्डर टॅक्स साठी करार करण्यात आला होता आणि त्या कराराला अनुसरूनच कार्बन बॉर्डर टॅक्स दिनांक 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्यात आलेला आहे. 2026 वर्षामध्ये अगदी 9 वर्षाच्या सुरुवातीलाच कार्बन बॉर्डर टॅक्स आकारला जात आहे, लागू केला जात आहे आणि याचे काय परिणाम होत आहेत ते पण आपण पाहूयात. कार्बन बॉर्डर टॅक्स तुम्हाला दिसत असेल, कार्बन बॉर्डर टॅक्सची जी अंमलबजावणी आहे ती युरोपियन युनियन कडनं केली जात आहे. म्हणजेच युरोपियन युनियन सारखे देश जेथे कठोर हवामान नियम आहेत तेथील कंपन्यांना स्वस्त देशातील उत्पादने आयात केल्यास अतिरिक्त शुल्क लावतात. याचाच अर्थ काय आहे? कार्बन बॉर्डर टॅक्सच्या अंतर्गत युरोपियन युनियन देशाकडनं जर समजा इतर देशांमधून स्वस्तात आयात केली जात असेल आणि ज्या देशामध्ये कार्बन बॉर्डर टॅक्सच्या अंतर्गत कठोर नियम लागू करण्यात आलेले आहेत अशा देशामधील कंपन्यांनी बघा स्वस्त देशातील उत्पादने आयात केल्यास अतिरिक्त शुल्क आकारला जातो आणि हा अतिरिक्त शुल्क म्हणजेच कार्बन बॉर्डर टॅक्स म्हणून ओळखला जातो. हा जो कार्बन कर आहे हा कार्बन कर कशासाठी आकारला जातो तर कार्बन उत्सर्जन कमी करणाऱ्या देशांना प्रोत्साहन देणे आणि कार्बन लिकेज हा शब्द खूप महत्वाचा आहे. कार्बन लिकेज रोखणे आणि कार्बन उत्सर्जन कमी करणाऱ्या देशांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्बन बॉर्डर टॅक्स आकारला जातो. महत्वाचं काय तर या कार्बन बॉर्डर टॅक्स आकारल्यामुळे कार्बन लिकेज कमी होतं
ज्यामुळे स्टील, सिमेंट, ॲल्युमिनियम यासारख्या वस्तू महाग होऊन भारतासारख्या देशाच्या निर्यातीवर परिणाम होऊ शकतो. अर्थातच कार्बन बॉर्डर टॅक्स युरोपियन युनियनकडनं आकारल्यामुळे युरोपियन युनियन मधल्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या जर समजा स्वस्त देशातून आयात करत असतील आणि युरोपियन युनियन मधील ज्या देशांमध्ये कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी कडक नियम लावलेले आहेत, अशा देशांनी जर स्वस्त देशाकडनं उत्पादनाकरता आयात केली तर अशा देशांवरती हा कर लादला जातो. त्यामुळे भारतासारख्या देशामधनं जेव्हा युरोपियन कंपन्या स्वस्त दरामध्ये आयात करत असतील तेव्हा भारतासारख्या देशावरती कार्बन बॉर्डर टॅक्सचा परिणाम होऊ शकतो. मग नेमका भारतातील कोणत्या उद्योगावरती, व्यवसायावरती या कार्बन बॉर्डर टॅक्सचा परिणाम होऊ शकतो याचा आपण थोडक्यात आढावा घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता बघा, जर कार्बन बॉर्डर टॅक्स जो 1 जानेवारी 2026 पासून या युरोपियन युनियनकडनं लागू करण्यात आलेला आहे, या कार्बन बॉर्डर टॅक्सचा परिणाम अर्थातच भारतावरती होणार आहे. कारण भारतासारख्या देशामधनं मोठ्या प्रमाणामध्ये युरोपियन युनियनकडे ज्या वस्तूची निर्यात केली जाते, अर्थातच त्या निर्यातीच्या व्यापारामध्ये सुद्धा निश्चितच याचे आपल्याला बदलते परिणाम दिसू शकतात. म्हणून बघा, ज्यामुळे कार्बन लिकेज रोखण्यासाठी हा कार्बन बॉर्डर टॅक्स आहे, ज्यामुळे स्टील, सिमेंट, ॲल्युमिनियम यासारख्या वस्तू महाग होऊन भारतासारख्या देशाच्या निर्यातीवर या कार्बन बॉर्डर टॅक्सचे गंभीर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. आता पाहूयात आपण हा कर जो कार्बन बॉर्डर टॅक्स या नावाने ओळखला जातोय तो 1 जानेवारी 2026 पासून युरोपियन युनियनने लागू केलेला आहे. आणि याचा भारतावरती नेमका काय परिणाम होईल तर बघा, निर्यात महाग होईल. काय महाग होईल? निर्यात महाग होईल. स्टील, सिमेंट, ॲल्युमिनियम यासारख्या कार्बन केंद्रित वस्तूची निर्यात या कार्बन बॉर्डर टॅक्समुळे काय होणार आहे? महाग होणार आहे. अर्थातच भारतामधनं युरोपियन युनियन कंपन्या म्हणजेच युरोपियन युनियन मध्ये असलेले जे देश आहेत त्या देशातील कंपन्या ज्या वस्तू आयात करत होत्या त्या वस्तूंची किंमत आता महागणार आहे. अर्थातच याचा परिणाम काय होईल तर भारत आणि युरोपियन युनियन मधील जे देश आहेत या देशामध्ये जो काही व्यापार चालतो त्या व्यापारावरती या कार्बन बॉर्डर टॅक्सचे गंभीर परिणाम होण्याची चिन्ह आहेत. म्हणून पाहूयात आपण नेमके कोणत्या उद्योगामध्ये याचा परिणाम दिसून येईल तर स्टील, सिमेंट आणि ॲल्युमिनियम यासारख्या उद्योगामध्ये या कार्बन बॉर्डर टॅक्सचे गंभीर परिणाम होताना आपल्याला दिसून येतील. आणि नेमका याचाच फटका म्हणजेच या कार्बन बॉर्डर टॅक्सचा फटका भारताच्या आर्थिक उलाढालीला सुद्धा बसू शकतो. म्हणून आर्थिक फटका काय तर भारतीय उत्पादनाची स्पर्धात्मकता कमी होईल आणि त्यांच्या मागणीवर परिणाम होईल, ज्यामुळे भारतीय उद्योगांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागू शकतो या कार्बन बॉर्डर टॅक्समुळे. विरोध, आता बघा, भारत आणि चीन सारखे देश जे आहेत, जे देश कार्बन बॉर्डर टॅक्सला कडाडून विरोध करतायत आणि या विरोधामध्ये भारताची आणि चीनची भूमिका ही अतिशय महत्वाची ठरत आहे. का तर युरोपियन युनियन मध्ये असलेले जे देश आहेत हे देश प्रामुख्याने भारत आणि चायना यांच्याकडनं मोठ्या प्रमाणामध्ये काही वस्तूंची आयात करतात आणि या आयातीवरती या कार्बन बॉर्डर टॅक्समुळे गंभीर परिणाम होणार आहेत. आणि त्यामुळे परिणाम स्वरूप काय होईल तर भारताचा आणि चायनाचा विकास दर जो आहे किंवा भारतीय अर्थव्यवस्था, चायनाची अर्थव्यवस्था या अर्थव्यवस्थेच्या उत्पादन क्षमतेवरती आणि आर्थिक उलाढालीवरती निश्चितच याचे परिणाम होण्याची शक्यता अधिक बळावताना आपल्याला दिसून येते. म्हणून चायना आणि भारत या दोन देशाकडनं युरोपियन युनियनकडनं लागू करण्यात आलेला जो कार्बन बॉर्डर टॅक्स आहे या टॅक्सला कडाडून विरोध केला जात आहे. पुढे पाहूयात कसा काम करतो हा कार्बन बॉर्डर टॅक्स. तर युरोपमध्ये जेवढा कार्बन टॅक्स युरोपियन उत्पादकांना भरावा लागतो तेवढाच कर आयातीवर लावला जातो. यालाच आपण कार्बनची किंमत म्हणतो, म्हणजेच प्राइस ऑन कार्बन म्हणतो. तर यामुळे काय होतं तर बघा, युरोपमध्ये जेवढा कार्बन टॅक्स आकारला जात आहे युरोपियन उत्पादकांना भरावा लागतो तो तेवढाच कर आयातीवर लावला जाणार आहे. याचाच अर्थ युरोपियन युनियन मधले जे देश आहेत तिथल्या उद्योगपतींवरती, तिथल्या कंपन्यांवरती, त्या देशावरती जो कार्बन टॅक्स आकारला जात आहे तेवढाच कार्बन टॅक्स जर समजा भारतातून ज्या वस्तू आयात केल्या जात आहेत त्या भारतीय वस्तूंवरतीही लावला जाईल. यामुळे भारताची जी निर्यात आहे ती निर्यात
निश्चितच घटण्याची शक्यता आहे. त्याच पद्धतीने चायनामधनं जी युरोपियन युनियनमध्ये निर्यात केली जाते त्या वस्तूची निर्यात घटेल आणि अर्थातच चायना आणि भारतासारख्या देशाच्या अर्थव्यवस्थेवरती, आर्थिक उलाढालीवरती आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावरती याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. म्हणून कार्बन बॉर्डर टॅक्स ला कडाडून विरोध भारत आणि चायना सारखे देश करत आहेत. एकंदरीतच काय तर 1 जानेवारी 2026 पासून युरोपियन युनियन या देशाकडनं कार्बन उत्सर्जनाच्या संदर्भातला जो कार्बन बॉर्डर टॅक्स आहे याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे आणि याचे गंभीर परिणाम भारतासारख्या विकसनशील देशाच्या अर्थव्यवस्थेवरती, भारतातून आयात निर्यात होणाऱ्या वस्तूवरती होणार आहे. कारण काय तर ज्या युरोपियन देशामध्ये कार्बन उत्सर्जनाच्या संदर्भाने कठोर नियम लावण्यात आलेले आहेत अशा देशामध्ये कार्बन बॉर्डर टॅक्स आकारला जाणार आहे आणि युरोपियन युनियनमध्ये जेवढा कार्बन बॉर्डर टॅक्स आकारला जाणार आहे तेवढाच कार्बन बॉर्डर टॅक्स भारतातून निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूवरती आकारला जाणार आहे. म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेला तो टॅक्स निश्चितच परवडणारा नाहीये आणि भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये असलेल्या या व्यापार वाढीवरती याचा निश्चितच परिणाम होऊ शकतो. म्हणून भारत आणि चायना यासारख्या देशांनी कार्बन बॉर्डर टॅक्सला मोठ्या प्रमाणात विरोध केलेला आहे. आपण या व्हिडिओमध्ये कार्बन बॉर्डर टॅक्स काय आहे, तो कधी लागू झाला, कोणत्या युनियनकडनं लागू करण्यात आला, त्याचे काय परिणाम होऊ शकतात आंतरराष्ट्रीय आयात निर्यातीवरती आणि युरोपियन युनियन आणि भारत, चायना यासारख्या आशियाई कंट्रीज वरती व्यापाराचा काय परिणाम होऊ शकतो, या सगळ्या मुद्द्यांचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात घेतलेला आहे. आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूयात पुन्हा एकदा नवीन माहितीसह एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कार्बन बॉर्डर टॅक्स याबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली व्हिडिओमध्ये कमेंट करा. या ठिकाणी आपण थांबूयात आणि भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.